श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मैत्रिणींनो, आम्ही आलो होतो गावाकडे एका दिवसासाठी आणि आम्ही आमच्या गावात राहतात त्या सासूबाईकडे आलो. तर त्यांनी आम्हाला आमच्या घरी जाऊ दिलं नाही. त्या म्हटल्या तर एका दिवसासाठी घरी जाऊन किती आवराल, तर इथंच थांबा म्हणून त्यांनी थांबवलं. आणि असं नेहमीच होतं आहे. आता जेव्हापासनं आम्ही सगळेजण एकत्र राहायला लागलो तेव्हापासनं आमच्या ह्या सासूबाई पहिले आम्हाला त्यांच्या घरी बोलवतात, मग आम्ही जायचं राहिलं तर आमच्या घरी जातो. त्यानंतर इथं आता आमचं सगळं आवरून झालेलं होतं. घरात चहा नाश्ता आणि स्वयंपाक तर आमच्या सासूबाई होत्या तेव्हाच उरकलेला होता. त्यानंतर माझी बारकी जाऊबाई घरात आवरून घेत होती आणि आम्ही दोघं जावा भांडी कपडी आवरत होतो. आमचे लेकरं खूप कालवा करत होती. आमचं गाव छोटंसं आहे पण शांतता भरपूर आहे. कोणी कोणाच्या घरी जात नाही, आपापल्या कामात व्यस्त राहतात. लांबूनच हाय हॅलो करतात. त्यानंतर कपडे भांडी झाली आणि मस्त गप्पा मारत मारत भांडी पण भरपूर आणि कपडे पण भरपूर, पण काही वाटत नाही. गावाकडे जागा भरपूर असते आणि पाणी पण भरपूर असतं. त्यामुळं मस्त मोकळ्या पाण्यात आणि मोकळ्या वातावरणात कामं करायला मजाच वाटते. मस्त कपडे वगैरे झालेले होते आणि आलो टेरेसवर. तर सगळ्यांचे कपडे एवढे होते तर कुठं वाळत घालावं म्हणून कळत नव्हतं. तर माझी जाऊबाई इथं जुगाड लावणार होती दोरी बांधायचा आणि तिने फायनली दोरी बांधली, पण त्याच्यावर सुद्धा सगळे कपडे येत नव्हते म्हणून आम्ही आता इकडं तिकडं लावून मोकळं होणार होतो. तर हे बघा आमचा शिव जेव्हा गावी आला तेव्हा भरपूर लहान होता, पण आता तो आला तर थोडा मोठा झालेला आहे म्हणून रडत होता त्या दिवशी. आणि मग खाली आलो जेवण करायला. उशीर झालेला होता नाश्त्याला म्हणून जेवण फारसं भूक लागलेली नव्हती. तरीसुद्धा जेवायला बसलो आणि दुपारचे 2:30 वाजलेले होते. मस्त जेवण वगैरे झालं आणि सगळे लेकरं आम्ही तिघं जावा जेवण करून 2 ते 3 घंटे आम्ही मस्त आराम केला. आणि आराम झाल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि इथं आम्ही कांद्याची पात शेतात आणलेली होती शेतातून, तर ती आम्ही साफ करायला घेतली. आणि सासूबाई ते येण्याची वाट बघत बसलेलो होतो, कारण ते कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. आणि आमचे लेकरं कसं असतं ना मैत्रिणींनो, आपण सगळे लेडीज गप्पा मारायला लागलो तर लेकरं काय करतात म्हणून आपण बघत नाही, कारण आपण गप्पांमध्ये एवढे मग्न होतो तर त्यांच्याकडे इग्नोर करतो. त्यानंतर फायनली आमच्या सासूबाई ते घरी आल्या होत्या आणि सर्वांसाठी नाश्तासुद्धा आणलेला होता. आम्ही सर्वांना नाश्तासुद्धा दिला आणि स्वतः घेतला. नाश्ता करून रात्रीचं जेवण बाकी होतं बनवायचं, ते भाजी वगैरे निवडून स्वयंपाकाला लागलो आणि स्वयंपाक बनवला. सगळ्यांनी मिळूनच हातभार लावून झालेला होता स्वयंपाक. तसं आमच्या सासूबाई ते 4 जावा आहेत, आता सध्याला 3 होत्या आणि आम्ही 3 जावासुद्धा होतो. आमच्या नणंदबाईसुद्धा होत्या. काही कामानिमित्त आम्ही सगळे एकत्र होतो. आणि रात्रीचे जेवण झालं आणि फायनली जेवायला बसलेलो होतो. मग तर जेवण झालं आणि आमची गावाकडची जाऊबाई मोठ्या बहिणीसारखी सगळ्यांना माया करते आणि आवर्जून एकमेकांच्या केसांना आम्ही तेल लावतो आणि मस्त मालिशसुद्धा करतो केसांची. तर व्हिडिओ आल्यास फ्रेंड्स लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि नाही आवडलं तरी काही हरकत नाही, पण एक लाईकसुद्धा करायलाच पाहिजे. म्हणून चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.